नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता आपण थोडं दिवस काय केलं तर वनरक्षक भरती येणार आहे, त्यामुळं वनरक्षक विद्यार्थ्यांचा विचार घेऊन किंवा जे पण वनरक्षक भरतीची तयारी करतात त्यामुळे आपण वर्षाची टेस्ट सिरीज चालू केली होती। तर मित्रांनो, टेस्ट सिरीज तर आपण चालू केली आहे, पण त्याचबरोबर आपला मेन उद्देश येणाऱ्या भरतीचं अपडेट द्यायचं, ते पण आपण तुम्हाला देत राहतो मित्रांनो। तर त्याच्यात एक नवीन तुमच्यासाठी भरती कोणती आली ते सांगतो बघा। बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस भरती 2025 मित्रांनो, बँक ऑफ बडोदा आहे मित्रांनो भारत सरकारची, त्याच्यामध्ये अप्रेंटिस पदाची भरती आहे। तर मित्रांनो, पद आहे 4000 जागेसाठी भरती आहे मित्रांनो। तर ही भरती सुटली तुम्हाला मी सांगतो, जे पण प्रत्येक भरती सुटली तेव्हा आपण एक भरतीचा स्क्रीनशॉट टाकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुरावा राहील। हे पहा मित्रांनो, बँक ऑफ बडोदा आणि 29/2/2024 मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच 19 फेब्रुवारी भरती सुटली आणि आपण त्याचा अपडेट देतो मित्रांनो। हे पहा 19 तारीख दिसते तुम्हाला इथं। तर आपण कोणत्याही प्रकारची फेक माहिती देत नाही किंवा बनवून माहिती देत नाही, तर जो एकदम रिअल जे आहे मित्रांनो, 19 तारीख आहे मित्रांनो, एकदम का अप्रेंटिस ॲडव्हर्टाइजमेंट। तर मित्रांनो, पदाचं नाव व तपशील पाहू। तर पदाचं नाव आहे मित्रांनो अप्रेंटिस हे मित्रांनो पदाचं नाव आहे, त्याची पदसंख्या 4000 जागा आहेत मित्रांनो। टोटल भरपूर जागा आहेत मित्रांनो, 4000 जागा म्हणजे बँकेच्या भरतीला भरपूर झाल्या। तर आता त्यात आपल्या महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत मित्रांनो? महाराष्ट्रासाठी जागा आहे 388। तर ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यात ते पाहून घ्या। तर अमरावतीला मित्रांनो 10 जागा आहेत, छत्रपती संभाजीनगरला 10 जागा आहेत, जळगावला मित्रांनो 10 जागा आहेत, कोल्हापूरला 10 जागा आहेत, मुंबईमध्ये 122 जागा आहेत, मुंबई सुंदरबनला मित्रांनो 103 जागा आहेत, नागपूरला 10 जागा आहेत, नाशिकला 10 जागा आहेत, पालघरला 6 जागा आहेत आणि आपल्या पुण्यात मित्रांनो 40 जागा आहेत, रायगडला 10 जागा आहेत, सोलापूरला 10 जागा आहेत आणि ठाणे जिल्ह्यात 37 जागा आहेत मित्रांनो। असं मित्रांनो टोटल आपल्या महाराष्ट्रात 388 जागा आहेत, त्याचं डिवायडेशन दिलेलं आहे। आता याच्या आपण मित्रांनो शैक्षणिक पात्रता पाहू। तर शैक्षणिक पात्रता पहा, कोणत्याही शाखेतील पदवी मित्रांनो, यांनी डायरेक्ट मेन्शन केले तुम्ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण पाहिजे, पण कोणत्याही शाखेतलं त्यांना असं म्हणलं नाही की तुम्ही BA किंवा कॉमर्स पाहिजे किंवा BSc पाहिजे, फक्त त्यांनी सांगितलं शैक्षणिक पात्रता डायरेक्ट कोणत्याही शाखेतील पदवी। तर मित्रांनो, आता परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, भरती सुटली सगळं झालं, पण नक्की त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे तर तो पाहू आपण थोडक्यात। तर हे पहा मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशन। तर बघा, जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचं बघा, जनरल फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे मित्रांनो GKचा क्वेश्चन असणार, नंबर ऑफ क्वेश्चन असणार मित्रांनो, 25 प्रश्न असणार, 25 मार्काला, टाईम असणार मित्रांनो 60 मिनटं आणि एक्झाम असणार हिंदी किंवा इंग्लिशमधून। त्याचप्रमाणे मित्रांनो कॉम्पिटिटिव्ह अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड म्हणजे मित्रांनो गणिताचे काही क्वेश्चन आणि रिजनिंगचे बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन, त्या मित्रांनो 25 क्वेश्चन असणार 25 मार्काला, त्याला वेळ ते म्हणजे पूर्ण पेपरला 60 मिनटं वेळ आहे मित्रांनो। तर ते रिजनिंग आणि गणित असणार 25 प्रश्न 25 मार्काला। कम्प्युटर नॉलेज म्हणजे संगणक ज्ञान मिळते तुम्हाला, कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, त्याचे 25 क्वेश्चन असणार 25 मार्काला आणि ते पण मित्रांनो हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे पेपर, आणि इंग्लिशचा फक्त इंग्लिशमधून राहणार आहे। तर जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन असतात मित्रांनो 25 मार्काला। असं मित्रांनो 100 प्रश्न असतात 100 मार्काला, त्याला वेळ आहे 60 मिनटं मित्रांनो। ह्या झाला मित्रांनो सिलेबस परीक्षेचा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानुसार अभ्यास करा मित्रांनो। हे झाला परीक्षेचा सिलेबस। तर मित्रांनो, वयाची अट पहा, वयाची अट 1 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 28 वर्ष, आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल, जर तुम्ही SC किंवा ST मधून असाल तर तुम्हाला 5 वेळेस सूट भेटेल, म्हणजे तुम्ही वय वर्ष 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। आणि जर तुम्ही OBC कॅटेगरीमधून असाल तर तुम्ही वय वर्ष 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता मित्रांनो। ही झाली वयाची अट 20 ते 28 वर्ष। त्याचप्रमाणे मित्रांनो नोकरीचं ठिकाण काय आहे, तर नोकरी ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारतात ऑल इंडियामध्ये नोकरी भेटू शकते। त्याची फी पहा किती आहे मित्रांनो, जर तुम्ही जनरल OBC आणि EWS मध्ये असाल तर 800 रुपये फी आहे, आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC किंवा ST तर तुम्हाला 700 रुपये फी आहे, जर तुम्ही PWD कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मित्रांनो 400 रुपये फी आहे। तर आता मित्रांनो महत्त्वाचा तारखा काय आहे ते पहा, ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख मित्रांनो 11 मार्च 2025 आणि मित्रांनो 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज चालू झाले मित्रांनो, तुम्ही अप्लाय करू शकता। आता त्यांनी सांगितले परीक्षा ही नंतर कळवण्यात येतील, तर 11 मार्चपर्यंत फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो, ही परीक्षा ही नंतर कळवण्यात येतील। तर मित्रांनो हा झाला बँकेचा व्हिडिओ। असंच मित्रांनो युनियन बँकेचा ते पण व्हिडिओ भरती सुटली ते पण घेणार आहे आपण। त्याचप्रमाणे मित्रांनो जेवढे पण नवीन भरती येतील ते आता आपण घेतच चाललेलो आहेत, पण आता येणाऱ्या वनरक्षक भरतीच्या अनुषंगाने मित्रांनो आपण आता टेस्ट सिरीज चालू केली। ते झालं म्हाडा आपल्या मित्रांनो, तुम्हाला हे माहीत असेल म्हाडाचं एक हे होतं मित्रांनो, म्हाडाचं पण आपण चालू करणार मित्रांनो टेस्ट सिरीज, मराठी विज्ञान सगळ्या विषयाच्या म्हाडाचं पण चालू करणार आहोत। त्याचप्रमाणे मित्रांनो आपण येणाऱ्या मतलब कुठल्या पण सरळ सेवेच्या आरोग्यवेज भरती कुठली पण भरती त्या सगळं आपण प्रश्न होता टेस्ट सिरीज चालू करतो, आपण पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहोत आणि त्याचा बुद्धिमत्ता क्वेश्चन सोडून पण देणार आहोत मित्रांनो।
म्हणजे मित्रांनो भरती येतील ते सुटणार आहे, पण भरतीचा अभ्यास कसा करायचा आणि भरतीचं काय आहे ते पण एकदा आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनो तुमच्या नातेवाईकांना मित्रांनो व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही भरती माहीत पडेल आणि त्यासुद्धा त्यांचं फॉर्म भरू शकेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अजून काय शंका असतील तर कमेंट नक्की करा. मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.